नाताळ आणि नववर्षानिमित्त आलेल्या सुट्ट्यांनी साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली। साई भक्तांना नाताळच्या मुहूर्तावर बाबांचं दर्शन मिळावं यासाठी काल साई मंदिर रात्रभर उघडं ठेवण्यात आलं। त्यामुळे रात्रीच हजारो भाविकांनी बाबांचं दर्शन घेतलं। आजही सकाळपासून शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे। साई संस्थाननं टाइम दर्शन सुविधा सुरू केली आहे, त्यामुळे भक्तांना तासनतास दर्शन रांगेत उभं राहण्यापासूनही आता सुटका झालेली आहे। शनिवार आणि रविवारची सुट्टी आणि त्यातच लागून आलेल्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये सध्या साई भक्तांनी गर्दी केली आहे। अनेक पर्यटक हे पर्यटन स्थळी जातात, मात्र आज शिर्डीमध्ये लाखो भाविक सकाळपासूनच दाखल झाले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने साईंच्या दर्शनासाठी शिर्डी ही साई भक्तांनी फुलून गेली आहे। एकूणच या पूर्ण दर्शन रांगेत सध्या संस्थानने टाइम दर्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे अनेक भक्तांना आपल्या दर्शनाची वेळ मिळते। या ठिकाणी प्रत्येक साई भक्ताचा टाइम दिला जातोय आणि त्या पद्धतीने त्याला रांगेत सोडलं जातंय। एकूणच गर्दीच्या वेळी ही यंत्रणा पाहिजे तेवढीशी फायदेशीर ठरत नसली तरी भविष्य काळात टाइम दर्शन ह्या सुविधेमुळे साई भक्तांना निश्चितच फायदा होणार आहे। एकूणच आगामी 5 दिवस आता शिर्डी ही साई भक्तांनी फुलून राहील हेही निश्चित। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।